कळत नाहीये, समर अधीरा आणि रोहनच्या लग्नाची इतकी घाई का करतोय? डेस्टिनेशन वेडिंग काय, वेडिंग प्लॅनर काय? अरे काय चाललंय? आयुष्यात हीच एक महत्वाची गोष्ट आहे असं वागतोय तो. मला एक कळत नाहीये, या लग्नासाठी हा का इतका उतावळी झालाय? तेही अशा मुलाशी ज्याच्याशी खरं तर तिचं लग्न व्हायलाच नको. एक्झॅक्टली. मला वाटलेलं समर अधीराला समजवेल, पण हे काहीतरी भलतच होतंय. समरच घोड्यावर बसलाय. मॉम, वी हॅड एन अपॉर्च्युनिटी. जेव्हा रोहन म्हणत होता की अधीरा माझ्या घरी ऍडजस्ट होणार नाही, खरं तर तेव्हाच हे डिस्कशन थांबवायला हवं होतं. हो, पण आपल्या अधीराला रोहनशीच लग्न करायचंय ना, आणि समरला ते लवकरात लवकर करून द्यायचंय. मॉम, मी काय करू? तू फक्त मला सांग, मी बघतो काय करायचं त्या. नाही नको, तू थांब जरा. मलाच काहीतरी करावं लागेल. अधीरा आणि रोहनचं लग्न लावून द्यायचे समरचे सगळे प्रयत्न मला हाणून पाळावे लागतील. डार्लिंग, बरं झालं तू आलीस. बस. एवढ्या अर्जंटली बोलवलंस, यायला तर पाहिजे. मी काय झालं काय? पण स्थळ शोधायचंय. काय? देवाने ऐकलं आपलं. आनंद, किती बरं वाटतंय माहिती मला हे ऐकून. थँक्यू सो मच. डार्लिंग, स्थळ माझ्यासाठी नाही शोधायचंय, स्थळ शोधायचंय स्वानंदी सरपोतदारसाठी. काय? खरंच? म्हणजे असं काय विचारतोस? सांगितलं की तुला त्या दिवशी. हे म्हणजे असं झालं की कधीही घराबाहेर न पडलेल्या माणसाने सरळ मंगळ ग्रहाचा पत्ता सांगितल्यासारखं. अरे आपल्याला त्यातलं काही माहित नाही, आपण स्वतःसाठी कधी स्थळ पाहिलं नाही, आपल्याला काही त्यातलं येत नाही, आणि तू त्यांच्यासाठी स्थळ शोधणार कसं? म्हणूनच मी माझ्या डार्लिंगला इथे बोलवलंय. माझं काय? कारण माझ्यापेक्षा आणि सगळ्यात महत्वाचं तुझ्यापेक्षा तिला जास्त कळतं. ती योग्य ते स्थळ शोधून देईल, कारण ती विचार करेल तो महिलेच्या अँगलनी. त्यामुळे तिला स्थळ शोधायला पटकन जमेल. हे बघ, आता तू एक काम कर. तू पटापटा तुझ्या ओळखीतली जी काही मॅट्रिमोनियल साइट्स असतील, वधूवर सूचक मंडळ असतील, त्या सगळ्यांची लिस्ट काढ आणि त्या सगळ्यांना स्वानंदी सरपोतदारचं प्रोफाईल पाठवून टाक. त्यांना सांग, म्हणून या मुलीला तातडीने लग्न करायचंय, एकदम अर्जंट. मी तुला सांगतो, रात्रभर जागून 4-5 नावं शॉर्टलिस्ट केले, ती मी तुला देईन. पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं, तुला स्वानंदी सरपोतदारचं प्रोफाईल क्रिएट करायचंय. ते माझ्याकडनं राहिलंय. मी? हो. तिचं प्रोफाईल मी कशी करणार क्रिएट? काय बोलतोस का? मी कुठे ओळखते तिला? हे मला तिच्याबद्दल काहीच माहित नाहीये. म्हणजे तिची इन्फॉर्मेशन तर असायला हवी ना माझ्याकडे, म्हणजे ती पत्रिका वगैरे हे सगळं लागतं त्याच्यासाठी. मी काय करणार? 5 मिनिटं थांब. 5 मिनिटं. हिचं काय चाललंय? हॅलो, नमस्कार. मला 5 मिनिटात तुमची सगळी माहिती द्या. म्हणजे तुमचं शिक्षण, तुमचा छंद, तुम्हाला स्वयंपाक येतो का, तुमची उंची, तुमच्या केसांचा रंग, घरात कोणाला काही आजारपण आहे का, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं पुढच्या 5 मिनिटात द्या. तुम्हाला कशाला माझी माहिती हवी आहे? कारण मला तुमच्यासाठी स्थळ शोधायचं आहे. पुढच्या 5 मिनिटात ही सगळी माहिती मला द्या. मी तुमच्यासाठी उत्तम स्थळ शोधतो. एक मिनिट. तुम्ही माझ्यासाठी स्थळ बघणार नाही आहात. मला काय करायचंय ते माझं मी बघेन. नाही, ऐका, खरंच फार वेळ लागणार नाही. अगदी असं बुंदी पाडल्यासारखं लगेच स्थळ मिळतं का? मी तुम्हाला सांगून ठेवते, तुम्ही माझ्या गोष्टींमध्ये पडू नका. आणि मीही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मी ऑलरेडी यात पडलोय आणि तुम्ही काहीच करू नका. मला फक्त माहिती द्या. आता हे घेऊन गेले होते ना गुरुजींना दाखवायला, नंतर कुठे ठेवली? ए, पत्रिका कुठे ठेवली तुझी? तुला का पत्रिका हवी आता माझी? घ्या. अगं, तर रोहनच्या लग्नाची धामधूम सुरू झालेली आहे. नातेवाईक असे टपकतील आणि मला प्रश्नावर प्रश्न विचारतील. स्वानंदीच्या लग्नाचं काय 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 उत्तर देऊ मी? हे सगळं करायला आई मला वेळ नाहीये. मला ऑफिसला जायचंय, मला उशीर होतोय. मी निघते. बाय. जा बाई जा. कुठे शोधू? मला तर वाटतंय ना, नंदुताईंनी ना लपून ठेवली असेल पत्रिका आणि सांगते आरोली म्हणून. नाही ग, नाही.
अरे मम्मा तसं नाही ग, म्हणजे मी स्कूलमध्ये असताना कसं मला जर होमवर्क झाला नसेल तर मग मी सांगायचं ना बुक हरवली आहे म्हणून. तसं नंदुताईचं सॉर्ट ऑफ. ती तसं नाही करणार. इथे बघ पलंगाखाली आहे का बघ ग जरा. फोन कोणाचा आहे ग? हॅलो, कोण? स्वानंदी सरपोतदार यांच्या आई का तुम्ही? हो, कोण बोलताय? मी समर राजवाड्यांच्या ऑफिस मधून बोलतेय. कशा आहात तुम्ही? मी खूप चांगली आहे. तुम्ही कोण बोलताय? निकिता निकिता बोलतेय मी. समरजी तुम्हाला म्हणाले होते ना की स्वानंदीजींसाठी स्थळ बघतायत. हो, असं म्हणाले होते ते. नुसतं म्हणत नव्हते, तसं करतायत सुद्धा. तर त्यासाठीच मला जरा स्वानंदीजींची माहिती हवी होती. म्हणजे त्यांची पत्रिका लागेल मला. पत्रिका देते ना मी तुम्हाला. आत्ता देते, शोध आहे माझ्याकडे. मी लगेच पाठवते तुम्हाला. आणि हॅलो निकिता, ती माहिती हवी असेल ना तुम्हाला स्वानंदीची, तर माझी एकदम तोंडपाठ आहे. मी तुम्हाला सांगते, स्वानंदी एकदम स्वच्छ आणि टापटीप आहे. तिला घर पण एकदम स्वच्छ आणि टापटीप लागतं. तिचं शिवणकाम म्हणा, कलाकुसर म्हणा, एकदम त्याच्यामध्ये ती अग्रेसर आहे. आणि स्वयंपाक तर तिचा एकदम लाजवाब असतो. एक्स्ट्रीमली सॉरी, मला एक काम आलंय. हा, मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करू का? चालेल का? मी कॉल करते, तुम्ही पत्रिका शोधून ठेवा ना, मग बोलूयात आपण. हा, चालेल चालेल चालेल. करते. हा, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. बाय. देवा, बापरे, तुझे खूप आभार. ही किती बोलते ही.